तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 112व्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीती संगमावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे। अजित पवार यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनकर थोरात आपल्या सोबत आहेत। दिनकर, यशवंतराव चव्हाण यांच्या 112व्या जयंतीनिमित्त अजित पवार प्रीती संगमावर पोहोचलेत। सागर, आज यशवंतराव चव्हाण यांची 112वी जयंती साजरी होते आणि त्याला अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराड दौऱ्यावर आलेले आहेत। जयंतीला आणि पुण्यतिथीला पवार कुटुंबियातले कुणी ना कुणी या समाधीला अभिवादन मात्र यावर्षी अशा आलेले आहेत। अजितदादाच्या या कराड दौऱ्याला आणखी राजकीय पार्श्वभूमी आहे की त्याच्या कराड दौऱ्यात राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस आहेत पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक उदयसिंह पाटलांच्या रूपाने बळ मिळतंय आणि त्याच अनुषंगाने हा दौरा महत्वाचा आहे। आणि अभिवादनानंतर अजित पवार हे उदयसिंह पाटील यांच्या कोयना बँकेत चहा पाण्यासाठी जातील। थोडक्यात राजकीय चर्चा त्या ठिकाणी होईल। या ठिकाणी उदयसिंह पाटलांचा पक्ष प्रवेशाची तारीख ठरली आणि ह्या उदयसिंह पाटलांच्या पक्ष प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातले राष्ट्रवादी अजित पवारांचे आहे ती मजबूत होण्याच्या दृष्टीनं हे अजित पवारांचा दौरा आहे आणि त्याच्या दौऱ्यातलं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 112व्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीती संगमावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे। अजित पवार यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनकर थोरात आपल्या सोबत आहेत। दिनकर, यशवंतराव चव्हाण यांच्या 112व्या जयंतीनिमित्त अजित पवार प्रीती संगमावर पोहोचलेत। सागर, आज यशवंतराव चव्हाण यांची 112वी जयंती साजरी होते आणि त्याला अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराड दौऱ्यावर आलेले आहेत। जयंतीला आणि पुण्यतिथीला पवार कुटुंबियातले कुणी ना कुणी या समाधीला अभिवादन मात्र यावर्षी अशा आलेले आहेत। अजितदादाच्या या कराड दौऱ्याला आणखी राजकीय पार्श्वभूमी आहे की त्याच्या कराड दौऱ्यात राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस आहेत पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक उदयसिंह पाटलांच्या रूपाने बळ मिळतंय आणि त्याच अनुषंगाने हा दौरा महत्वाचा आहे। आणि अभिवादनानंतर अजित पवार हे उदयसिंह पाटील यांच्या कोयना बँकेत चहा पाण्यासाठी जातील। थोडक्यात राजकीय चर्चा त्या ठिकाणी होईल। या ठिकाणी उदयसिंह पाटलांचा पक्ष प्रवेशाची तारीख ठरली आणि ह्या उदयसिंह पाटलांच्या पक्ष प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातले राष्ट्रवादी अजित पवारांचे आहे ती मजबूत होण्याच्या दृष्टीनं हे अजित पवारांचा दौरा आहे आणि त्याच्या दौऱ्यातलं राजकीय दृष्टीनं पाहिले जात आहे। सागर, नक्कीच दिनकर, तर अजित पवार यांचा हा महत्वाचा दौरा म्हणावा लागेल। यशवंतराव चव्हाण यांची 112वी जयंती आणि त्यानिमित्त प्रीती संगमावर अजित पवार पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्यासोबत इतरही नेते मान्यवर उपस्थित आहेत। महत्वाची बाब म्हणजे काही पक्षप्रवेश देखील या दौऱ्यामध्ये होणार आहे। त्यामध्ये महत्वाचा पक्षप्रवेश हा उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा असणार आहे। अजितदादा समाधीस्थळी पोहोचल्यानंतर मकरंद पाटील, त्याचबरोबर अतुल भोसले, उदयसिंह पाटील उंडाळकर आणि बाळासाहेब पाटील हे देखील अजित पवार यांच्यासोबत प्रीती संगमावर दाखल आहेत।